चुडावा मंडळातील 75% विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा या मागणीसाठीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। चुडावा मंडळातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन विमा कंपनीला यात दोषी मानले असून 1 मेपर्यंत विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास 2 मे 2025ला चुडावा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। निवेदनावर चुडावा मंडळातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत। निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांना देण्यात आल्याची दरवर्षी चुडावा मंडळातील सर्व शेतकरी क्लेम करतात। गेल्या वर्षी क्लेम केले पण गेल्या वर्षी पैसे आले नाही, यावर्षी क्लेम केले पण पैसे आले नाही आणि कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याच्या विरोधात जो GR शासन आमच्या शेतकऱ्याच्या माथी मारील तो कंपनीचा तो आम्ही मान्य करणार नाहीत आणि ग्राह्य धरणार नाहीत। ही आमच्या पीक विम्याचा प्रश्न आहे। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि 2 तारखेला भव्य दिव्य आंदोलन राहील आणि आमच्या हक्काचा पीक विमा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी एकजुटीचा जय असो, जय जिजाऊ, जय किसान। शासनाच्या आणि कंपनीच्या संगनमतानं जे काही कंपनीचे GR बदलतात त्या GRचा फटका म्हणून शेतकऱ्याला जर बसत असेल तर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। विमा कंपनीचा GR विमा भरते वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायला पाहिजे काय आहे ते। त्याच्यानंतर GRच्या व्यतिरिक्त याला दोषी कोण आहे? याला दोषी पूर्ण महाराष्ट्र शासन आहे, पीक विमा अधिकारी आहेत, सगळं गोलमेल आहे। आमच्या शेतकऱ्याला पीक विमा आपल्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा पीक विमा आपल्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा शेतकरी एकजुटीचा जोपर्यंत आम्हाला 75% पीक विमा चुडावा मंडळाला भेटणार नाही 2 तारखेला तर आम्ही आंदोलन करू आणि जोपर्यंत आमच्या चुडावा मंडळातील सर्व शेतकऱ्यांना DBTद्वारे पैसे पडणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील। आंदोलन कशा प्रकारचं आंदोलन आमचा रास्ता रोको राहील। आम्ही सर्व शांततेत राहील, शांततेत राहील। आम्ही बैलगाड्या लावतील आणि आम्ही उन्हामध्ये तळतील पण या शासनानं झोपा काढायचं काम करू नाही, शेतकऱ्यावर अन्याय करायचं काम करू नाही। एवढंच बोलतो। जय जिजाऊ।